बेलापुरात जैन मंदिरात आणखी 2 पंचधातूच्या मूर्ती सापडल्या. बेलापूर येथील श्वेतांबर श्री संभवनाथजी जैन मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू असतानाच काही दिवसांपूर्वी मंदिराच्या भिंतींमध्ये पार्श्वनाथ भगवानांची भंग पावलेली मूर्ती सापडली होती. त्यानंतर काम सुरू असतानाच पुन्हा पंचधातूच्या भगवान पार्श्वनाथ महाराजांच्या 2 मूर्त्या सापडल्या आहेत. बेलापूर ही जुनी बाजारपेठ असून येथे अनेक जुने राजवाडे आणि पुरातन मंदिरं देखील आहेत. त्यातीलच एक जैन मंदिर बेलापूरच्या बाजारपेठेत होतं. या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम मंदिराचे विश्वस्त अजय डाकले यांनी हाती घेतलं होतं. ते काम सुरू असतानाच भिंतीमध्ये भगवान पार्श्वनाथ यांची मोठी मूर्ती सापडली. त्यावर संवत 1745 असं लिहिलेलं असून त्यावरून मंदिर हे सुमारे 400 वर्षांपूर्वीचं असावं असा अंदाज सापडला. ती सापडलेली मूर्ती ही पूर्णपणे भंग पावलेली होती. त्यानंतर कालच आणखी 2 लहान मूर्ती सापडल्या आहेत. या सापडलेल्या मूर्ती पुरातनच आहेत. त्यामुळे हे मंदिरही पुरातन असून भाविकांच्या नवसाला पावणारं असावं अशी चर्चा सर्वत्र आहे. ही वार्ता समजताच अनेक भाविकांनी मंदिर परिसरात भेट देऊन भगवान श्री पार्श्वनाथ यांचं दर्शन घेतलं. आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी. आमचे बेलापूर प्रतिनिधी देवीदास देसाईंसह मुनीर सय्यद. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गाव हे पुरातन गाव आहे आणि या गावामध्ये अनेक पुरातन वस्तू जतन आहेत. बेलापूर गावामध्ये जैन मंदिर हे फार जवळजवळ इसवी सन 400 वर्षापूर्वी या ठिकाणी हे मंदिराची स्थापना झाली असावी असा भाविकांचा अंदाज आहे. आणि या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आलं आणि त्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू असताना मंदिराच्या भिंतीमध्ये ही पुरातन मूर्ती सापडली आणि या मूर्तीवरती देखील सन 1745 असा संवत 1745 असा उल्लेख आहे. त्यानंतर पुन्हा खोदकाम चालू असतानाच आणखी 4-5 दिवसांनी भिंतीमध्ये या 2 मूर्त्या सापडल्या. या मूर्त्या पंचधातूच्या आहेत. याबाबत आपण जाणून घेऊया मंदिराचे पुजारी याचबरोबर मंदिराचे विश्वस्त अजय भाऊ डाकले यांच्याकडून. आपका शुभ नाम? शिवशंकर त्रिपाठी. या काम मंदिर का जो जीर्णोद्धार का काम चालू है क्या हुआ उस टाइम? उस टाइम जो 15-20 दिन पहले पीछे की भिंती पर ये संख्य पार्श्वनाथ भगवान की मूर्ति मिली. 2-3 दिन पहले ये पार्श्वनाथ भगवान की मूर्ति है पंचधातु की मिली. आपण या मंदिराचं सर्व कामकाज पाहता. हे मंदिर किती वर्षापूर्वीचं जुनं असेल? या मूर्त्यावरनं तरी एकंदरीत अंदाज येतो आहे या मंदिराची स्थापना 400 वर्षाच्या पुढील असावी. कारण जी पहिली मूर्ती सापडली ती संवत 1745 आहे. म्हणजे यावरून 336 वर्ष तर आज झालेली. आणि ह्या ज्या पंचधातूच्या आज जे आमचं महापर्व चालू होतं बजूसन पर्व म्हणतात त्याला, त्या भिंतीमध्ये तेव्हा ती भिंतीचं काम चालू असताना ह्या 2 मूर्त्या अजून आढळून आल्या. आपलं नाव? संतोष डाकले. या ठिकाणी बेलापूर गावामध्ये जे जैन मंदिर आहे ते फार पुरातन आहे आणि त्याचं जीर्णोद्धाराचं काम करत असताना काय घटना घडली? जीर्णोद्धाराचं आपलं साधारणतः मंदिर हे 200-250 वर्षापूर्वीचं अंदाजे आहेत. आपले जीर्णोद्धाराचं काम आत्ता चालू आहे. तर त्याच्यामध्ये एका भिंतीमध्ये आपल्याला पार्श्वनाथ भगवानची एक मूर्ती सापडली. ती साधारणतः 335 वर्षापूर्वीची आहे. त्याच्यानंतर त्या मूर्तीची साईज काय होती? ते मूर्तीची साईज साधारणतः 9 इंचमध्ये आहे. तुम्हाला आता मी दाखवतो ती पण. आणि त्याच्यानंतर पर्युषण महापर्वमध्ये त्याचं आता हे बांधकाम खोदायचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये अजून 2 मूर्त्या सापडल्या आपल्याला भिंतीमध्ये. त्या पितळी 2 मूर्त्या आहेत
ते पण संभवनाथ पार्श्वनाथ भगवानच्या ते मूर्ती आहेत, जैन पार्श्वनाथ भगवान. या मूर्त्या कुठं सापडल्या आपल्याला? त्या आपण भिंतीमध्ये त्या गाभाऱ्यात सापडल्यात आपल्याला. त्या गाभाऱ्यात ही पुरातन साधारणतः मुघलकालीन मूर्ती आहेत. तर त्यावेळेस मंदिर साधारणतः एक खोलीमध्ये साधारणतः मूर्ती ठेवल्या होत्या सगळ्या. त्या खोलीच्या आतमध्ये एक भिंतीच्या ह्याच्यामध्ये सापडली ती मूर्ती.